मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार. स्वामींची छान अशी पूजा करायची आहे. आज मॉर्निंग पासून माझं थोडं बिझी आहे, सो म्हणून मग संध्याकाळपासून मी ब्लॉग स्टार्ट करणार आहे. आज मला छान स्वामींचा अभिषेक वगैरे करायचा आहे, कारण गणपतीमुळे आणि हे सगळे सणवार जे बॅक टू बॅक येत होते त्यामुळे माझं थोडं स्वामी सेवेमध्ये कमी पडली माझी स्वामी सेवा. सो त्यामुळे गुरुवारची पूजा तर राहूनच जात होती. सो मग आज मी व्यवस्थित स्वामींचा अभिषेक करणार आहे. ओविश्री कलेक्शन यांच्याकडून बनवून घेतलेले सुंदर असे पर्पल कलरचे जे वस्त्र आहेत छोट्या स्वामींसाठी आणि मोठ्या मूर्तीसाठी सुद्धा. तर ते वस्त्र मी स्वामींना परिधान करणार आहे आणि छानसा आजचा पण ब्लॉग असणार आहे. आणि मी स्वामी सेवेमध्ये काय काय वाचन करते आणि कशी मी स्वामी सेवा करते ते पण सांगणार आहे. खूप काही असं कठीण वगैरे नाही, जे माझ्याकडून होतं तेवढंच मी करते. फक्त या सण बॅक टू बॅक आल्यामुळे माझा थोडा गॅप. नमस्कार मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने माझी पूजेची जी सुरुवात असते ती देवघराच्या क्लिनिंगने असते. तर मॉर्निंगलाच मी देवघरातलं सगळं जे आसन वगैरे आहे ते सगळं बनवून घेतलं आणि माझं फेवरेट ऑरेंज कलरचं वेल्वेटचं आसन मी इथे देवांच्या इथे टाकलेलं आहे. तर माझ्या संपूर्ण मंदिराला 1 ते 1.25 मीटर वेल्वेटचं मटेरियल किंवा कुठलंही जे आसन मी खाली टाकते तर 1.25 मीटर लागतं. त्यानंतर सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतली मी. घासून क्लीन केलेलं आहे आज देवघर, कारण ते पुन्हा अगरबत्त्यांच्या किंवा धूपमुळे ब्लॅक होत जातं. सो त्यामुळे मध्ये मध्ये मी नरम घासणीने ते क्लीन करते. त्यानंतर स्वामींची मूर्ती धुवून पुसून छान अशी ठेवलेली आहे. आपला मंगल कलश जो आहे तो ठेवलेला आहे. यातला जो अष्टलक्ष्मी कलश आहे तो खूप जणींना आवडतो. तर हा अष्टलक्ष्मी कलश जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्हाला हवं असेल तर नक्की घ्या. आणि ऑरेंज कलरचं जे मी वस्त्र टाकलेलं आहे तुम्ही बघू शकतात. बघता क्षणी किती फ्रेश आणि छान वाईब्स येतात. मला पर्सनली खूप आवडतं. तर मी हे जे पण काय आसन वगैरे टाकत असते वेल्वेटचे, तर ते आसन ना मी एका चमच्याने व्यवस्थित ते स्ट्रेट करून घेत असते, कारण मला एकदम परफेक्ट आवडतं. तिथं कुठे चुन्या वगैरे नको. जसं आपण बेडशीट टाकतो ते अगदी क्लीन असतं विदाऊट एनी घडी वगैरे. तर त्या टाईपमध्ये मला हे सगळं आवडतं. म्हणून मग हे त्या गॅप्समध्ये अगदी परफेक्टली जातो हा चमचा. मग त्या चमच्याच्या हेल्पने मी व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप लावत असते आणि इतकं छान वाटतं ना, जसं की फेविकॉलने स्टिक केलेलं आहे. इतकी परफेक्ट फिनिशिंग येते जर मी चमच्याच्या हेल्पने हे लावलं, कारण साईडचे जे गॅप्स आहेत खूपच बारीक गॅप्स आहेत आणि तिथे व्यवस्थित हात जात नाही. सो म्हणून या चमच्याच्या मदतीने मी अशा पद्धतीने आसन पॅक करत असते. त्यानंतर आजसाठीचे हे गजरे फुलं मी सकाळीच पंचवटीच्या मार्केटमधून आणलेले. गुरुवार आहे तर गुरुवारी काहीतरी छान असं वेगळं असायला हवं. सो म्हणून मग ऑरेंज आसनवर कुठले जातील तर तो विचार करून फुलं सिलेक्ट केले. आणि नंतर मग आता मी हे संध्याकाळचं तुम्हाला दाखवते. मी आजचा जो ब्लॉग आहे तो मोस्टली मी संध्याकाळीच करणार होते. तर सकाळी मला इतकं इमर्जन्सी आलं की पुन्हा माझी जी पूजा आहे देवांची ती राहिलेली, म्हणजे फुलं वगैरे वाहिला राहिलेलं होतं. मग पुन्हा मी आता संध्याकाळी फुलं वगैरे छान असे वाहते आहे आणि ऑरेंजवर पर्पल छान वाटतंय. म्हणून मग अशा पद्धतीने मी छान असं रेडी करून घेणार आहे माझं देवघर. आणि जेव्हा मी हे पर्पल कलरचे फुलं वाहते ना, अशा कॉन्ट्रास्ट याच्यावर पिंकवर किंवा ऑरेंजवर येल्लोवर तर खूप छान दिसतं. सो अशी रंगसंगती जर का जुळून आली तर अगदी छान असा लुक अचीव होतो. आणि म्हणूनच तुम्हाला बहुतेक माझी पूजा खूप आवडत असेल. भरपूर जणी सांगतात अशी मांडणी आम्हाला खूप आवडते, खूप आवडते. तर खरंच मलाही हे सगळं करायला खूप आवडतं, मनापासून आवडतं. आणि हे सगळं केल्यानंतरचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे, जे मला रोज मिळत असतं. सो अशा पद्धतीने मग मी हे सगळं मॅनेज करते. त्यानंतर आज स्वामींसाठी ओविश्री कलेक्शन यांच्याकडून घेतलेले वस्त्र घालायचे आहे स्वामींना. सो त्यामुळे स्वामींना हे जे पर्पल कलरचं वस्त्र मी सकाळी घातलेलं ते काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग स्वामींना ओविश्री कलेक्शनमधून बनवलेलं सुंदर असं माझं ऑल टाईम फेवरेट आणि युनिक अशी ही टोपी, खूप छान वस्त्र आहेत. मी चांदीच्या मूर्तीसाठी छोटे हे वस्त्र आहेत आणि मोठ्या मूर्तीसाठी मोठे. तर अशा टाईपचे हे अगदी हेवी वर्क केलेले छान असे वस्त्र आहेत आणि खूप सुंदर दिसतं स्वामींनी घातल्यानंतर. तर ते सगळं मी आज व्यवस्थित स्वामींना घालणार आहे. तर छोट्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे.
सो म्हणून मी मोठ्या मूर्तीचा अभिषेक वगैरे काही करत नाही, कारण ती मूर्ती खराब होऊ शकते. फक्त मी ओल्या कापडाने पुसते आणि अगदीच धूळ जर मला वाटली किंवा खूप वाटलं की आता खराब होते तर मी पटकन पाण्याने धुवून ती लगेच ड्राय करते. तर अशा पद्धतीने स्वामींना छान सजवलं आहे, नवीन वस्त्र परिधान केलेलं आहे, टोपी घातलेली आहे, नंतर माळ मी स्वामींना आणलेली आहे. छान अशी ती गुलाबाच्या पाकळ्यांची माळ मी स्वामींना आज वेअर करवणार आहे. तर गुरुवारची पूजा माझी मोस्टली मॉर्निंगलाच होऊन जाते, असं बाकी दिवशी वेळ नसतो. सोमवार आणि गुरुवार मी पूजा करायला खूप ट्राय करते आणि करतेच. बऱ्याच वेळा बाकी वारांनाही जर फ्री असले तर मी करते. पण आता सध्या फेस्टिव्ह सीझन आहे, बॅक टू बॅक माझे शूट चाललेले आहेत आणि अजून भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या नवीन तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सध्या मी त्याच गडबडीत आहे आणि ते सगळं लवकरात लवकर मी क्लिअर करून तुमच्या समोर आणेल. तर म्हणून ब्लॉगला थोडाफार उशीर होतो. तुम्ही समजू शकता, 2 यूट्यूब चॅनल, 2 इंस्टाग्राम पेज प्लस माझं घर आणि एडिटिंग वगैरे हे सगळं मी स्वतः करत असते. सो त्यामुळे थोडाफार वेळ मला लागतो आहे, पण मी चॅनलवर कंटिन्यू राहण्याचा खूप प्रयत्न करते आहे. सो म्हणून गुरुवारी छान असा व्लॉग केला आणि आज अपलोड करते, कारण गुरुवार नंतर माझे कंटिन्यू शूट होते, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. त्यानंतर मंडेला पुन्हा नवीन शूट आणि त्याची एडिटिंग. म्हणून मग माझा ब्लॉग जो आहे तो अर्धा एडिट केलेला होता आणि अर्धा राहिलेला होता. सो मग आज तुमच्यासोबत शेअर करते. आय होप की तुम्ही समजू शकाल, माझ्या सगळ्या मैत्रिणी मला समजून घेतील आणि लवकरात लवकर व्हिडिओज अपलोड करण्याचं मी ट्राय करेल. त्यानंतर मैत्रिणींनो, हे येल्लो जे कापड आहे ते पण मला फिनिशिंगमध्ये हवं होतं. सो मी अशा पद्धतीने लावते, जसं की तुम्ही आता व्हिडिओत बघितलं. त्यानंतर छान असं हे चौकोनी जे आहे चौरंग, ते माझं फेवरेट आहे. यात आयताकृती जे आहे ते मी स्वामी तिथं बसलेले आहेत आणि हे चौकोनी जे आहे ते मी छोट्या स्वामींच्या अभिषेकसाठी वापरते. त्यानंतर माझ्याकडे हे जे पोळपाट होतं मोठं, ते मी त्याला पॉलिश केलं आणि इकडे मग स्वामींची रांगोळी वगैरे नेहमीचं मी काढते. त्यानंतर ही विठ्ठल रुक्मिणीची जी रांगोळी आहे याचीसुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल. हे चित्रशिला आर्ट यांच्याकडची आहे. गुड इव्हिनिंग. तर आजचा जो व्लॉग आहे तो संध्याकाळी मी स्टार्ट केलेला आहे, कारण सकाळी पॉसिबल नव्हतं. तर आज आहे आपल्या स्वामींचा गुरुवार. तर स्वामींचा गुरुवार असल्यामुळे स्वामींचा अभिषेक, स्वामींची छान अशी पूजा मला करायची आहे, कारण गणपतीपासून बरेच दिवस झाले माझी व्यवस्थित गुरुवारची पूजा जी आहे ती होत नव्हती. मग आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की मी गुरुवारी काय सेवा करते स्वामींची, कसा अभिषेक करते, ते सगळं काही. कारण स्वामींचे व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करून भरपूर दिवस झाले, म्हणून आज ठरवलं की आज पूर्ण जो व्लॉग असेल तो स्वामींच्या गुरुवारवर असेल. तर मी आता स्वामींच्या अभिषेकाची सगळी तयारी वगैरे करून झालेली आहे आणि आता स्टार्ट करणार आहे स्वामींचा अभिषेक आणि स्वामींचा सुंदर असा शृंगार. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी माझी संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे. स्वामींच्या अभिषेकसाठी लागणारं जे काही साहित्य आहे, स्वामींच्या शृंगारासाठी लागणारं जे साहित्य आहे, सगळं मी अगदी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि आता मी स्वामींचा अभिषेक करण्याला सुरुवात करणार आहे. तर स्वामींची चांदीची जी मूर्ती आहे तिचे वस्त्र वगैरे काढून मी छान अशी धुवून आज मी पूर्ण उजळून घेतलेल्या होत्या सगळ्या मूर्त्या. तर इथे सगळ्यात आधी जलाभिषेक मी करणार आहे, कारण जलाभिषेक सगळ्यात पहिले आपल्याला करायचा असतो. त्यानंतर तुम्ही पंचामृत दुधाचा करू शकता. तर आज मी फक्त कच्च्या दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करणार आहे. सो म्हणून सगळ्यात आधी जलाभिषेक, त्यानंतर मग कच्च्या दुधाने अभिषेक करणार आहे. आणि हे करत असताना मी कंटिन्यू श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असते. तर हा अभिषेक दर गुरुवारी केला तर अतिशय उत्तम आहे, कारण मला स्वामी सेवा केल्यापासून भरपूर असे रिझल्ट स्वामी मला देत आहेत. स्वामी माझ्यासोबत आहेत. सो त्यामुळे भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत ते नवीन माझ्या लाईफमध्ये होत आहेत आणि मी पण त्या एन्जॉय करते. स्वामींची जितकी सेवा केली तितके स्वामींना कळतं की तुम्ही त्यांच्या किती सानिध्यात आहात, किती तुम्ही त्यांना आठवण करतायत. नाही सेवा होत पण तुम्ही ॲटलिस्ट वेळेवर त्यांचं नामस्मरण करू शकतात. तर अशा काही गोष्टींनी आपले स्वामी जे आहेत त्यांनाही कळतं की आपला भक्त आपल्याशी किती अटॅचमेंट आहे त्याची. त्यानंतर मग मी छान असं सगळं मंत्रपुष्पांजली केली. एकदा मी सगळे मंत्र म्हटले आणि संपूर्ण स्वामींवर अभिषेकासारख्या सगळ्या पाकळ्या टाकल्या.
त्यानंतर तुम्ही बघू शकता स्वामींची मूर्ती, त्यात ते दुधाचं पाणी, रेड कलरचं त्या पेटल्स, खूप सुंदर दिसतं हे सगळं आणि अतिशय छान वाटतं. हे जे अभिषेक पात्र आहे हे पण, यावर पण एक व्हिडिओ येणार आहे. मला माहिती आहे, माझ्या सगळ्याच मैत्रिणी मला विचारतील. असे 2-3 प्रकारचे मी घेतलेले आहेत जे येणाऱ्या नवीन पूजा साहित्याच्या व्हिडिओजमध्ये, पूजांमध्ये तुम्हाला दाखवेल. त्यानंतर मग इकडे ते सगळे पाकळ्या वगैरे काढून स्वामींना छान असं पुसून घेतलेलं आहे आणि मग स्वामींचा शृंगार आता मी करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करायला ना मला खूप आवडतं आणि स्वामींनाही शृंगार खूप आवडतो. जसं महादेवाला शृंगार आवडतो तसंच स्वामींनाही खूप आवडतो. तर आता मी स्वामींचा छान असा शृंगार करून घेणार आहे आणि हे ओविश्री कलेक्शन यांच्याकडून घेतलेले आसन आहे, ज्याला बॅकग्राऊंडला बॅकड्रॉप पण होता, बट ते माझ्या मंदिरात परफेक्टली आलं नाही, सो म्हणून मग मी हे एक ठेवलेलं. त्यानंतर मग तुम्ही बघू शकता डार्क ब्लू कलरवर सिल्वर कलर खूप सुंदर दिसतो, त्यामुळे मग आहे ना अजून जी मूर्ती आहे ती हायलाईट होते. सो म्हणून मग मी ऑरेंज कलरचं आसन घेतलं कॉन्ट्रास्टमध्ये आणि त्यावर मग मी स्वामींना विराजमान करणार आहे. आधी मी स्वामींना तिथे ठेवून बघितलं कसं वाटतंय काय ते, आणि त्यानंतर मग पुन्हा स्वामींना खाली घेऊन व्यवस्थित मी असं शृंगार करणार आहे स्वामींचा. तर हे छोटंसं वस्त्र आहे, ते मूर्ती लहान असल्यामुळे ते पटकन असं बसत नाही, पण स्वामी पण खूप परीक्षा घेतात जेव्हा मी ते वस्त्र वगैरे त्यांना घालते. तर मी इथे लावून बघितलं आसनवर ठेवून कसं वाटतंय काय ते. तर सगळ्यात आधी स्वामींना गंध वगैरे लावणार आहे. तर हे पिवळं चंदन आहे जे मी श्री स्वामी समर्थ म्हणत संपूर्ण स्वामींना लावत असते. त्यानंतर हिना अत्तर, जे आपल्या स्वामींचं फेवरेट आहे, हिना अगरबत्ती मी लावलेली आहे, जी स्वामी मूर्ती आर्ट शीतलताई यांच्याकडून मी घेतलेले आहे. तिथलं धूप, अगरबत्त्या, तुपाचे दिवे हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. इतक्या ऑथेंटिक क्वालिटीमध्ये शीतलताई तुम्हाला प्रोव्हाइड करतील. आणि सणावारांना, पूजेला मला नाही वाटत कुठल्या गोष्टीची काटकसर असायला हवी देवाच्या बाबतीत, कारण आपण स्वतःला ज्या गोष्टी घेतो त्यात आपण 1 मिनिटसुद्धा विचार करत नाही की ही इतकं महाग का. तर तसंच देवांच्या बाबतीत जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचाही खूप फायदा होईल. तर इथे मी स्वामींच्या मूर्तीला अत्तर न लावता आसनाला आणि स्वामींच्या वस्त्रांना लावते, कारण स्वामींच्या मूर्तीला अत्तर लावलं तर मूर्ती ऑक्सिडाईज होण्याचे चान्सेस असतात, काळी पडू शकते, पिवळी पडू शकते त्यामुळे. तर मग इथे अत्तर लावलं आहे. हे अत्तर मी अक्कलकोटवरून आणलेलं. तर अशा पद्धतीने स्वामींना छान नटवलेलं आहे, छान पिवळ्या कलरचं चंदन लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय बोलायला करते. मूर्ती इतकी सुंदर दिसते आणि किती चमकते तुम्ही बघू शकता. सिल्वर मूर्त्या खूप काळ्या पडतात, पण ही स्वामींची मूर्ती इतकी सुंदर आहे ना, जितकी मी तिला रोज पूजा करते तितकी ती अजून छान तिचं रूप खुलून दिसतंय. इतकी छान अशी ही मूर्ती आहे. त्यानंतर फुलं वगैरे सगळं घेतलं आणि आधी फुलांनी छान सजवून घेईल, मग आपल्या स्वामींना वस्त्र वगैरे मी घालणार आहे. मैत्रिणींनो, आता तुम्ही बघू शकतात हे जे वस्त्र आहे हे घालताना स्वामी किती वेळा नाही म्हणतात आणि मग फायनली ते घालून घेतात. हे बऱ्याचदा होतं, ते वस्त्रच नीट बसत नाही आणि मग असं थोडं दाबून पिंचमध्ये पकडून असं व्यवस्थित ते सेट करावं लागतं त्यांच्या मूर्तीच्या अकॉर्डिंग आणि मग ते फायनली बसतं. तरीसुद्धा तुम्ही बघू शकतात बॅक साईडने ते थोडं
वर आल्यासारखं दिसतंय, तर ते सुद्धा मी पुन्हा ते फोल्ड करून व्यवस्थित घालेल. आणि ते जोपर्यंत वस्त्र बसत नाही तोपर्यंत टोपी पण बसत नाही, कारण वस्त्राचं जे मागचं टोक आहे ते टोपीला डिस्टर्ब करतं. तर तुम्ही बघू शकतात, मग मी ही आयडिया केली की पूर्ण खालून असं वाळून ते व्यवस्थित ॲडजस्ट केलं आणि मग स्वामींनी ते छान असं घालून घेतलं, तुम्ही बघू शकतात. आणि मग ती टोपी त्यावर बसते. तर अशी ही परीक्षा होत असते स्वामी सेवा करत असताना. आता जे स्वामी भक्त असतील, भक्त म्हणण्यापेक्षा जे नेहमीचे भक्त असतील, नेहमीचे सेवेकरी असतील, त्यांना नक्कीच कळेल. त्यानंतर मग छान असं सुगंधी मोगऱ्याची माळ मी स्वामींना चढवलेली आहे, कारण त्या रुद्राक्ष माळा वगैरे ते ना घाई गडबडीत मी कुठेतरी ठेवलेलं आहे, आज मला मिळालंच नाही. सो विचार केला की गजऱ्याचीच माळ स्वामींना चढवूया, काहीतरी वेगळं पण वाटेल आणि सुगंधही मिळेल त्याचा. तर अशा पद्धतीने आपले स्वामी जे आहेत ते गुरुवारी रेडी झालेले आहेत. आणि आता मी करणार आहे वाचन. तर वाचनामध्ये मी नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यातले 3 अध्याय आणि स्वामींची माळ एकदा जप करत असते आणि तारक मंत्राचं पाणी घरच्यांसाठी आणि माझ्या मुलासाठी बनवत असते. त्यानंतर हे सुगंधी पवित्र जल स्वामी मूर्त्याट यांच्याकडून घेतलेलं मी तिथे मारलं आहे, अजून छान असा सुगंध येण्यासाठी. आणि देन आपली गुरुवारची ही पूजा अशा पद्धतीने झालेली आहे. मैत्रिणींनो, लवकरात लवकर ब्लॉग अपलोड करायचं मी ट्राय करेल, तुम्ही फक्त मला समजून घ्या. त्यानंतर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सणावारांची काय शॉपिंग माझी चाललेली आहे, काय मी व्हिडिओसाठी घेत आहे ते दाखवणार आहे. त्यातला एक 10% मी तुम्हाला दाखवणार आहे रोजच्या ब्लॉगमध्ये. तर मी घेतलेल्या आहेत इनविजिबल चेन, ज्याचा व्हिडिओ येणारच आहे लवकर नेक्स्ट स्टाईल्स या चॅनलवर. तर ह्या इनविजिबल चेन्स इतक्या सुंदर दिसतात. ब्रॉड नेकचे ब्लाउजेस जर का तुम्ही घालत असाल तर हे इतके सुंदर दिसतात आणि फक्त पॅचेस विजिबल होतात. जी चेन आहे ती दुरून अजिबात दिसत नाही की गळ्यात तुम्ही काही घातलेलं आहे. त्यानंतर हे ग्रीन कलरचं आहे. ज्यांना खूप हेवी ज्वेलरी आवडत नाही त्यांच्यासाठी अगदी मिनिमल अशी ही ज्वेलरी आहे. खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे. अंडर 150 रुपीज, 99 रुपीज, 100 रुपीज अशा ह्यात आपल्याला मिळून जातात. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे ज्वेलरी पीसेस मी मागवलेले आहेत आणि अंडर 150 रुपीज आहेत म्हणून इझिली कोणीही घेऊ शकतं. हे साऊथ इंडियन मंगळसूत्र आहे ज्यावर लक्ष्मीचं सुद्धा चित्र आहे पेंडंटवर. तर अशा पद्धतीचं काळ्या मण्यांचं आहे. त्यानंतर हे पर्पलिश पिंक कलरचे डायमंड असलेलं सुंदर असं नेकपीस आहे. हे तर खूप सुंदर दिसतं आणि यातलं ब्लॅक जे आहे ते अजूनच सुंदर दिसतं ब्रॉडनेक्स जेव्हा आपण वेअर करतो. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे अगदी बजेटमध्ये बसणारे आणि ज्यांना खूप हेवी ज्वेलरी आवडत नाही त्यांच्यासाठी परफेक्ट असे हे नेकपीसेस आहेत. मी विचार केला की तुम्हालाही दाखवू जेणेकरून तुम्हीही घेऊ शकाल. तर यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यानंतर हे पिंक कलरचं आहे. हे पण खूप सुंदर आहे आणि कोरियन डायमंड याचे आहेत. त्यानंतर हे पर्पल कलरच्या क्रिस्टल मण्यांचं आहे. हे पण खूप नाजूक आणि खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर. तर असे 5 ते 6 नेक पीसेस आहेत. अजून भरपूर मी तुम्हाला दाखवणार आहे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तुम्हाला आवडतं का मला नक्की सांगा. त्यानंतर आता आपले टेलर्स जे आहेत ते सगळे बिझी झालेले आहेत आणि जर का तुम्हाला ऐनवेळी ब्लाऊज शिवून मिळत नसेल तर हा रेडीमेड ब्लाउजेसचा ऑप्शन मीशोने अगदी परफेक्टली काढलेला आहे, जेणेकरून अगदी कमीत कमी बजेटमध्ये कमीत कमी किमतीत तुम्हाला हेवी छान असे ब्लाऊज मीशो प्रोव्हाइड करते.
आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे. मी स्वतः हे वेअर करून बघितलेलं आहे. हवं तर तुम्ही याची पॅडिंग रिमूव्ह करू शकतात. बट अतिशय सुंदर युनिक असं नवीन डिझाईन आहे हॉल्टर नेकचं, ज्याला नॉट्स दिलेले आहेत. बाह्यांवर पण खूप छान असं वर्क आहे, बॅक साईडला पण खूप छान वर्क आहे. जर तुम्हाला कुठल्या जुन्या साड्यांवरचे ब्लाउजेस आता फिटिंग येत नसतील, त्यावर तुम्हाला नवीन काहीतरी करायचं तर अशा टाईपचे ब्लाउजेस वापरून तुम्ही साडी रियूज करू शकतात. आणि आत्ता टेलर लोक खूप बिझी झालेत, त्यातल्या त्यात त्यांची शिलाई, स्टिचिंग फी सगळं काही वाढलेलं आहे.